मला त्यांना बघायला जायलाच पाहिजे. संगीताताई, तुम्ही ना एक काम करा, तुम्ही डबे पोचवायची व्यवस्था करा. प्रत्यक्ष जाऊन आदित्य सरांना शोधावं लागेल. ते काय ना, त्या रेल्वेवाल्यांवर भरोसा नाहीये माझा. ते ना काय सांगतात ते तर अजिबात कळत नाही मला, ना पटत तर अजिबातच नाही बघा. त्यामुळे मला असं वाटतं की मी प्रत्यक्ष जाऊन आदित्य सरांना बघायला पाहिजे. त्यांना काय बी झालेलं नाहीये. त्यांना शोधलं ना ते नक्की सापडतील. मी आलेचं तुम्ही पटापट काम करा. मी पारू, आदित्य सापडला. काय? आदित्य सर सापडले? ऐकलं तुम्ही? आदित्य सर सापडले? कुठं सापडले आदित्य सर? आणि मला सांगा इकडे का नाही आलेत ते? मला सांगा ना कुठे आहेत आदित्य सर? मग ठीक आहेत ना ते? एक मिनिट. आदित्य सर सापडले? तुम्ही खोटं बोलते की खरं सांगताय? बोला ना. अगं मी का खोटं बोलू? खरंच सांगते मी कधी खोटं बोलते का? इनफॅक्ट मी एव्हरी टाइम खरंच बोलत असते. तुम्ही माझ्या बोलण्याला हलक्यात घेता. आदित्य सापडलाय, पण तो ना आपला आदित्य नाहीये. म्हणजे खरं तर तो आपलाच आदित्य आहे, पण तो आदित्य ना जिवंत नाहीये. आदित्यची बॉडी सापडली, डेड बॉडी. पारू, तुझा आदित्य मेला. Your husband is dead, पारू. खोटं बोलताय तुम्ही. आदित्य सरांची बॉडी म्हणजे त्यांना काहीच नाही झालंय. जिवंत आहेत ते. सुखरूप आहेत. नाही. मला माहिती आहे हा धक्का पचवणं खूप अवघड आहे. नाही म्हणजे आपला नवरा जाणं इट्स सच अ बिग डील. पण पारू, तुला माहितीये ही न्यूज ऐकली ना तेव्हा मला सुद्धा राहवलं नाही. मग मी लगेच तुझ्याकडे आले, एकदम अर्जंट. शेवटी तो त्याची बायको आहेस ना, तुला कळायलाच हवं हे वेळेत. पण तुला माहितीये तुझी देवी आई ती अहिल्या तिकडे आदित्याच्या अंतिम संस्कारांची तयारी सुरू सुद्धा केली आहे. हो, आता थोड्याच वेळात ती हॉस्पिटलमध्ये पण जाणार आहे आदित्याची बॉडी घ्यायला. पारू, तू त्याची बायको आहेस, म्हणजे त्याच्या बॉडीवर तुझा सुद्धा हक्क आहे ना. बघा, ती अहिल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन परस्पर त्याचे अंतिम संस्कार सुद्धा उरकून टाकेल, आणि मग तुला तुझ्या नवऱ्याचं शेवटचं तोंड सुद्धा नाही बघता येणार. त्यामुळे मला असं वाटतं की तू लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जावंस. मला खात्री आहे ती डेड बॉडी सापडली असली तरी ते आदित्य सर नाहीयेत. बघ बाबा, मी आपलं तुला सांगायचं काम केलं. आता तुझ्या नवऱ्याची बॉडी तुला जास्त चांगल्या प्रकारे ओळखता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की तू लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा आणि ती बॉडी आदित्यचीच आहे की नाही ते चेक करून घे. जा लवकर. बघा, तुमच्या दोघांच्या हट्टासाठी मी इथे आले हॉस्पिटलमध्ये, पण मला नाही वाटत आहे की गरज आहे हॉस्पिटलमध्ये येण्याची. आदित्य सुखरूप असणार आहे. ए पारू,
पारू बरं झालं तू आलीस. काय झालं आदित्य सोबत बघ ना, आपलं आदित्य. पण बरं झालं तू आत्ता इथे आलीस. काहीही झालं तरी तू आदित्यची बायको आहेस आणि आदित्यच्या बायकोला संपूर्ण अधिकार आहे त्याचा मेलेला. त्याची डेड बॉडी बघण्याचा. त्यामुळे बरं झालं तू आलीस. तुमच्या सगळ्यांपैकी कोणीतरी 2 जण जाऊन बॉडी बघून घ्या. आणि हो, इन्स्पेक्टर साहेब सुद्धा तिथे आलेले आहेत. ही विल हेल्प यू आउट. बहिणी एक मिनिट, मी पण येते तुमच्या सोबत है ना. दामिनी थांब तू. पारुळा जातो. बघितलं, आता तर फायनली तुम्हाला पांढरी साडी नेसावीच लागणार. आला तो मोमेंट. ऐक ना दिशा, एक तर तू सुद्धा मार खाणार आहेस आणि मला खायला लावणार आहेस. जरा शांत राहा हा. देवा, तो आदित्य नसू दे. नसेल बाबा, दादा नसणार तो. बॉडीचा चेहरा फार विचित्रपणे जळलेला आहे, त्याच्यामुळे ओळखणे थोडं कठीण आहे. मात्र कुठल्या खुणांवरून तुम्हाला ओळखता येत असेल तर सांगा. हे